नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. मित्रांनो, आपण आत्ताच या रविवारी अक्षदा विवाह संस्था यांनी जो मेळावा भरवला होता, त्या मेळाव्याचं आपण एक लाईव्ह घेतलेलं होतं, ज्याच्यामध्ये मुला मुलींच्या काय अपेक्षा असतात किंवा काही विधवा घटस्फोटित यांच्याबद्दल तिथे काय चर्चा होते, किंवा आलेली जी मुलं आहेत ते आपापसात काय चर्चा करतात, किंवा तिथं कसं कोण कोणाला अप्रोच करतं. तर मी काही लोकांशी बोललो. आपण आता त्या दिवशी जे लाईव्ह टाकलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला काही बोलता आलं नाही, पण त्याच विषयी आज आपण इथं बोलणार आहे की लोकांच्या काय अपेक्षा असतात काय नसताना. तर ज्यावेळी इंट्रोडक्शन चालू झालं मुला मुलींचं, त्यावेळी माझ्या शेजारी एक दोन 35, 36, 37 या वयाची मुलं होती. तर मला म्हणले, तुम्हीच सांगा सर, म्हणले. ज्यावेळी मी एका मुलीने इंटरव्ह्यू सांगितला होता की तिथं पुण्यामध्ये स्वतःचं घर पाहिजे, चांगली नोकरी पाहिजे, तिचं मात्र काही नव्हतं. त्यावेळेस तो म्हटला की बघा, यांच्याकडे तर काहीच नाही आणि ह्यांना स्वतःचं घर पाहिजे प्लस नोकरी पाहिजे, सरकारी नोकरी पाहिजे किंवा मोठं पॅकेज असलेली नोकरी पाहिजे. तर म्हणलं असं कुठं चालतंय का? त्यात लगेच दुसरा काय म्हटला की आता इथं 27, 28, 29 वय ज्यांचं आहे त्यांची पुण्यात कशी घरं असतील? कारण साधारणतः माणूस जर पुण्यात बाहेरून राहायला आला तर त्याला स्वतःचं घर घ्यायला सुद्धा 8-10 वर्ष लागतात. यांच्याकडे काय नाही, पण यांच्या अपेक्षा मात्र खूप मोठ्या. तर मी त्यांना काय सांगितलं की आता हे बघा, कुठलंही शॉर्टेज आलं म्हणजे साधारणतः तुम्ही बघा, कुठले आपण बाजारात ज्यावेळी जातो त्यावेळेस कोथिंबिरीचं शॉर्टेज येतं, त्यावेळेस तिचा रेट आपोआप हाय झालेला असतो. आता पूर्वीच्या काळी काय व्हायचं की मुलाला हुंडा दिला जायचा, तोही मोठ्या गाड्या अजूनही दिल्या जातात. म्हणजे जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्यात अजूनही दिल्या जातात किंवा त्यांना सहजासहजी मुली अवेलेबल असतात. हुंडा दिला जायचा, बरंच काय काय म्हणजे पोशाख घेतले जायचे, लग्न करून द्यायचे आई वडील इकडे शेती विकून, घाण टाकून, कर्ज काढून. पण आता ही परिस्थिती काय झाली की उलट झालेली आहे. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की आता लोकांना अगोदर मुली नको म्हणून मुलींचं काय झालं, शॉर्टेज झालं. त्याच्यामुळे आज साधारण न शिकलेली किंवा आंतरजाती असली तरी चालेल, विधवा चालेल, घटस्फोटित चालेल, म्हणजे एवढ्यापर्यंत मी त्या लोकांशी चर्चा केली. ते म्हणतात आता फक्त लग्न उरकायचंय आम्हाला, अपत्य एखादं असलं तरी चालेल. म्हणजे अशी बरीच कॅटेगरीची लोक तिथं, म्हणजे तुडुंब 500-600 लोकांनी भरलेला होता तो हॉल. आणि तिथेच इंट्रोडक्शन झालं की लगेच ज्यांना जे जे पसंत असतील ते लगेच तिथंच बाहेर ते आले की लगेच त्यांना भेटायचे किंवा त्यांचे नंबर वगैरे सांगितले की ते लिहून घ्यायचे आणि तिथल्या तिथं मीटिंग चालू होत्या. म्हणजे बऱ्यापैकी चांगल्यापैकी मीटिंग ह्या चालू होत्या तिथं. तर असं एकंदरीत चालू होतं. पण ज्या मुलींच्या अपेक्षा होत्या त्या म्हणजे शेती तर या प्रोग्राम मध्ये कोणी विचारलंच नाही शेती पाहिजे म्हणून. फक्त त्यांची पुण्यातलीच ओढ होती की पुण्यात स्वतःचं घर पाहिजे, 1 BHK 2 BHK बंगलो, आणि हायली क्वालिफाईड पाहिजे. त्याच्यानंतर पॅकेज मोठं पाहिजे, IT चं असेल तरी चालेल, सरकारी नोकरी तरी चालेल. म्हणजे ह्या मुलींच्या अपेक्षा तिथे खूप पाहायला मिळाल्या. मग बऱ्याच बार्शीवरून पण मुली आल्या होत्या, पार कोकणातून सुद्धा आल्या होत्या, बऱ्याच लांब लांब ठिकाणून मुली आल्या होत्या. आणि घटस्फोटित सुद्धा तुम्ही जर पाहिला असेल तर आपला रविवारचा व्हिडिओ, कारण त्यांच्या आवाजाची सिस्टीम थोडी खराब होती, त्याच्यामुळे लोकांना पण येतोय तसं. त्या मनाने जर तुम्ही शांत ठिकाणी बसलात तर त्याचा आवाज सुद्धा चांगला येतोय त्या सिस्टमचा. तर घटस्फोटितांची जी मी संख्या पाहिली तर ती सुद्धा जास्त प्रमाणात होती आणि ते लोक जास्त शिकलेले होते. म्हणजे हायली एज्युकेटेड असणारे डॉक्टर सुद्धा, ज्या डॉक्टर मुलीचं एका 36 होतं ती सुद्धा घटस्फोटित होती, डेंटिस्ट होती. किंवा कुठेतरी पॅकेजमध्ये काम करणाऱ्या किंवा कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या त्या सुद्धा मुली म्हणजे एक 35-36च्या घरात गेलेल्या सगळ्या, त्या सुद्धा एखादा अपत्य आणि डिवोर्स झालेला. म्हणजे जे जे शिकलेले जास्त प्रमाणात होते त्यांचे डिवोर्सचं प्रमाण या ठिकाणी जास्त पाहायला मिळालं या वधूवर मेळाव्यामध्ये. कारण आपल्या गावाकडे हा प्रकार, म्हणजे ग्रामीण भागाकडे
जी मुलं असतात किंवा ज्या मुली दिल्या जातात, तर तिथं कसं असतं, त्यांचा अगोदरच माइंडसेट असतो की आपल्याला ही शेती करायची, घर सांभाळायचं आणि सगळ्या त्या गोष्टीने असतं. तसं पुण्यामध्ये कसं आहे, की मग माझं लग्न झालंय तर मग मला रविवारी फिरायला जायचंय लोणावळा, महाबळेश्वर किंवा फोर व्हीलर पाहिजे. शेजारी आहे तर आपल्याकडे का नाही? 1 BHK तर 2 BHK का नाही? म्हणजे हे जे पाहिजे पाहिजे असते, ही जी लालूच लागलेली असते, याच्या पायी दिवस होत जातात. कारण आज माणसांना तेवढे पगार नाहीयेत. खूप ठराविक लोकांना 1-1 लाखाची पॅकेज महिन्याची. बरीच लोक किंवा जी मुलं पाहिली मी, म्हणजे व्यवसाय करणारी होती, अमृततुल्य असणारी होती, हॉटेल व्यवसाय असणारी होती. त्यांचं एकच म्हणणं होतं. मुलांची मात्र एक रास्त बाजू काय होती, की आम्हाला मुलगी फक्त अनुरूप हवी, शांत स्वभावाची असावी, घर सांभाळून घेणारी असावी. बाकी त्यांना कुठलीही अपेक्षा नव्हते. म्हणजे कुठलाही जरी मुलगा तिथं आला इंट्रोडक्शनला, ओळख करून द्यायला येत होता, तर प्रत्येकाच्या अपेक्षा होत्या की मुलगी अनुरूप चांगली पाहिजे, दिसायला चांगली पाहिजे, तिचं आम्हाला काहीही नको. पण मुलींच्या बाबतीत मात्र टोटली उलट होतं पॅकेज, की आम्हाला नोकरीच पाहिजे, चांगलं घरच पाहिजे, लोकेशनलाच पाहिजे, पुण्याच्या बाहेर जायला तयार नाही कुणी. जे बाहेरून आले त्यांना सुद्धा पुण्यातच यायचंय, पुण्यातच त्यांना स्थावर प्रॉपर्टी असणार जावई पाहिजे. म्हणजे इतकं आज तुम्हाला सांगतो मी की मुलांनी एवढी पडती बाजू घेतलेली आहे की चल आपल्याला उरकून टाकायचं. आणि चांगल्या 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 घरातली येत होती तिथं. ज्यांना 9-9, 10-10 एकर शेती आहे, काहींचे हॉस्पिटल आहेत, काहींचे मेडिकल्स आहेत. परंतु ह्या ज्या अपेक्षा ते पाहतायत मुली, कसल्याही मुली असू द्या, त्या दिसायला भले व्यवस्थित नसू द्या, तिची अपेक्षा ही उंचावलेलीच आहे. आणि ते बघून मात्र मग काय होतंय की मग ह्या मुलींचं सुद्धा वय वाढत जातं. मग त्यांना सुद्धा मुलं पसंत करत नाही 30च्या आसपास मधली, आतमधली. मग त्यांचाही प्रॉब्लेम होतो आणि त्यांची संख्या वाढत जाते. आणि मग ह्या 22, 23, 24 वयाच्या मुली ह्या मेळाव्यामध्ये दिसतच नाहीत. यांची लग्न बाहेरच्या बाहेर लोक जमवतात कमिशनवरती. तर एक प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आली की या मेळाव्यामध्ये येणारे पुण्यातले रहिवासी असतील किंवा आसपासचे असतील, यांची ओढ फक्त एक घर पाहिजे, चांगलं नोकरी पाहिजे, बाकी काही नको. बऱ्याच जणांचा उल्लेख होता की सासू सासरे नसतील तर अजून उत्तम. म्हणजे पुढची तयारी या ठिकाणी, म्हणजे कितीही बघा, तुम्हाला सांगतो मी, शून्य काम करणारी मुलगी असेल तरी त्याच्या अपेक्षा खूप उंचावलेल्या आहेत आता. कारण त्यांना एक कळून चुकलेलं आहे की मार्केटमध्ये मुली नाहीयेत, त्याच्यामुळं हे यांनी एवढं लावून धरलेलं आहे. त्याच्यामुळे ही बरीचशी लग्न थांबलेली आहेत, की जी लग्न उरकली असती आतापर्यंत 50-60%, 70%, ते काय झाले की अपेक्षा मोठ्या, म्हणजे आपल्या मालाला भाव येईल म्हणून आपण शेतकरी कसं एखादा कांदा वगैरे वखारीत लावून ठेवतो किंवा ज्वारी ठेवतो, गहू ठेवतो की आपल्याला भाव मोठा मिळावा. तसं आता काय झालेलं आहे की मुलांच्या आई वडिलांच्या अपेक्षाच वाढलेल्या आहेत की जावाई मात्र टोलेजंग श्रीमंत पाहिजे. आपण काही का नसताना आपल्याला तिकडून काय मिळेल का याची अपेक्षा ठेवून आता लोक उभी आहेत मुलींना घेऊन. म्हणजे इथपर्यंत आता मुलांच्या मी अक्षरशः ना पडत्या बाजू, इतक्या त्यांच्या पडत्या बाजू की त्यांचे चांगले वेळ शटल धंदे, काहींना 50,000 रुपये मिळतात, काहींना 60-70 हजार रुपये मिळतात व्यवसायातून, काहींचे पॅकेज आहेत लाख-लाख रुपयाचे महिन्याचे, तरी त्यांना सुद्धा मुली मिळत नाही. म्हणजे कशात ना काय, जरी लाख-रुपये पॅकेज असला आणि तो दिसाय चांगला नसला तरी त्याला म्हणजे नकार देणार. म्हणजे यांचं काय झालेलं आहे, या मुलींना अक्षरशः दिसायला चांगला पाहिजे, पगार उत्तम पाहिजे, स्वतःचं घर पाहिजे, स्वतःची 4 चाकी गाडी पाहिजे, फिरायला नेणार पाहिजे, हौशी पाहिजे, सोनं नाणं पाहिजे. आज मला सांगा, सोनं जवळजवळ 1.5-2.5 लाख रुपये तोळ्याच्या घरामध्ये. एक मंगळसूत्र जर 2 तोळ्याचं करायचं म्हटलं तर 4 लाख रुपये एक सर्वसाधारण मध्यम वर्गातील मुलगा कुठून आणणार? म्हणजे बाकीचं तर सोडाच, घरदार त्याचे हप्ते असतील ते भरायचे असतील, स्वतःच असेल तर, म्हणजे एवढ्या सगळ्या कैचित पकडून ही लोक येत असतात या मेळाव्याला की आपल्याला काय भेटतंय. कारण मग असेच मेळावे करत 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 हे वय वाढत जातं. मित्रांनो, वेळ ही कधीही कोणासाठी थांबलेली नाहीये. आणि मी तर सांगेल की इथून पुढं वावर है तो पावर है, म्हणजे शेतकऱ्यांचे खूप
चांगले दिवस आलेले आहेत. शेतीला सोन्यापेक्षा सुद्धा मोठं मार्केट आहे. ज्यांना शेती आहे मित्रांनो, ते लोक कधीही उपाशी मरू शकत नाही. एक 2-4 एकराचा शेतकरी सुद्धा चांगल्यापैकी चांगल्या घरामध्ये राहतो, चांगल्या सोयी असतात, सगळं त्यांना अन्नधान्य मुबलक त्यांच्या शेतामध्ये पिकतं आणि त्यांना कुठेही काही जरी झालं कसलाही फरक पडत नाही. पण आज शेतकऱ्यांकडे सुद्धा मुलींनी पाठ फिरवली. म्हणजे ही मुलींची चूक नाही, आई वडील सुद्धा त्याच पद्धतीने बघत असतात. शेतकऱ्याची गावोगावी तुम्ही बघा, किती मुलं पडू नयेत. शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायला तयार नाही. पण शेतकरी राजा जो म्हणजे आपला बळीराजा आहे, जो या जगाचा पोशिंदा आहे. काय झालं की या मॉडर्न युगामध्ये ना मुलींना शेतीची किंमतच माहित नाही, की शेती ऍक्च्युली काय असते, की शेतीमुळं काय होतं, शेतीमुळं आंतरराष्ट्रीय बाजारात उलाढाल होतात. जो एक तळागाळातला शेतकरी ज्याच्या रानामध्ये जे पिकवतो ते आंतरराष्ट्रीय लेवलला त्या सगळ्या घडामोडी होतात. ह्या शेतीत पिकणाऱ्या भाज्या असतील, फळं असतील, ऊस असेल, काही वस्तू असतील त्याने आंतरराष्ट्रीय बाजारात आपली किंमतही ठरते, आपला दर्जाही ठरतो आणि सर्व मार्केट हलवण्याची ताकद ही शेतकऱ्यामध्ये आहे. म्हणून आपल्याला भारताला कृषी प्रधान असा देश म्हटलं जातं. त्याच्यामुळे मुलींना आणि मुलींच्या आईवडिलांना सुद्धा माझी विनंती राहील की तुम्ही शक्यतो शेतकरी जरी असेल तरी तुम्ही नाही बनू नका. हा एक वेळेस व्यसनाधीन असेल तुम्ही नाही म्हणा, पण शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्ही पॉझिटिव्ह निर्णय घ्या. कसं नोकरी आज आहे उद्या नाही. ग्लोबल वॉर्मिंग मध्ये काही होऊ शकतं. आयटी इंडस्ट्री कधी बंद पडतील सांगता येत नाही. त्या बाहेरच्या कंपन्यात सरकार कधी कुठला नियम बनवेल सांगता येत नाही. शेती ही आपली हक्काची आहे. शेतीमध्ये सोनं पिकतं, पिकवणारा माणूस पाहिजे त्या पद्धतीने. तर मेळाव्यामध्ये मित्रांनो तुम्ही नक्की, मेळावे कुठलेही असू द्यात. आता बऱ्याच लोकांना काय वाटतं की फक्त मुलंच येतात तिथे. असं काही होत नाही, मुली पण येतात किंवा मुलींचे आई वडील येतात. तिथे ओळखी होतात, तुम्ही ओळखी करू शकता, तिथे बोलू शकता एकमेकांशी. आपण कुणाची ऍडव्हर्टाईज करत नाही याच्यामध्ये किंवा कुणालाही प्रमोट करत नाही आपण. तर तुम्ही नक्की कुठेही मेळावे असतील, काय घेतात, 300 रुपये फी घेतात. एक 4-5 तासाचा प्रोग्राम असतो, पण त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे एखाद्याला बायको मिळू शकते, एखाद्याला नवरा मिळू शकतो. म्हणजे या बऱ्याच सगळ्या गोष्टी किंवा नाती जुळून येऊ शकतात, ऋणानुबंध तिथे जुळू शकतात. त्याच्यामुळं या अशा मेळाव्यांकडे पॉझिटिव्हपणे पाहून असे मेळावे शक्यतो तुम्ही ऍडजस्ट करत जा. मुलं येतातच आणि मुलींची संख्या खूप कमी असते. तिथे घटस्फोटीत जास्त असतात आणि ज्या मुली आहेत त्या 35 ते 40च्या टप्प्यात असतात, त्या एक मुली येतात तिथं. त्याच्या आतल्या काही कोणी येत नाहीत किंवा कोणी घेऊनही येत नाही. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांना शुभेच्छा. मेळावे अरेंज करा, म्हणजे तुम्ही अटेंड करा आणि तिथून तुम्हाला काहीतरी मिळेल अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि तुमच्या लग्नाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. वधू असेल, वर असेल, सर्वांनी. आणि प्रत्येकाने रिप्लाय देत जा. तुम्ही ज्या त्या ठिकाणी जाल त्यावेळी रिप्लाय द्या. असं म्हणजे कुणाशी रिप्लाय न देता काहीतरी ऍटिट्यूड मध्ये राहणं ही सुद्धा एक खूप म्हणजे वेगळी गोष्ट आहे. ऍटिट्यूड हा दाखवायचं नसतं. ऍटिट्यूड इज अ लिटल थिंग दॅट्स मेक अ बिग डिफरंट. तर त्याच्यामुळे ऍटिट्यूड मध्ये तुम्ही न राहता एकमेकांशी ओळख करा, विचारा एकामेकाचं दुःख आणि या सगळ्या गोष्टी तिथं ऋणानुबंध जुळतील. चला, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.